नमस्कार. आजच दिनांक 14 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र शासनाकडून आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी ही विशेष योजना महाराष्ट्र शासनाकडून आणलेली आहे. नवीन जी.आर. आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी मोफत अशी ही योजना आणलेली आहे. भारत देशामध्ये विविध धर्माचे पंथाचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तसेच भारतामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माची अशी मंदिरं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. वेगवेगळे धर्म पंथ जाती या भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. तर अशा ठिकाणी भारतातील सर्व व्यक्तींना किंवा गरीब लोकांना अशा प्रकारच्या यात्रा करता येत नाहीत. तर यासाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना आणलेली आहे. याच्यामध्ये चारधाम यात्रा असेल, माता वैष्णोदेवी यात्रा असेल, अमरनाथ यात्रा असेल, अशी मोठी जी स्थळे आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना जाता येत नसेल अशा ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारच्या तीर्थयात्रा करण्यासाठी व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी तीर्थस्थानी जाऊन मनाची शांती करून घेण्यासाठी तसेच आपल्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षे किंवा त्यावरील अधिक व्यक्तींना या तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देता येऊ शकतात. अशीच महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रयत्नशील आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचंच नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे आहे. याची उद्दिष्टे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या तीर्थक्षेत्रांना मोफत यात्रेला जाता यावे. या योजनेची व्याप्ती या ठिकाणी दिलेली आहे. सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये या स्थळांमध्ये शासनाकडून वाढ करता येऊ शकते किंवा त्यामध्ये बदलही करता येऊ शकतो. या स्थळांपैकी याच्यामध्ये जे व्यक्ती पात्र होतील त्यांना प्रति व्यक्ती 30,000 इतका असा खर्च दाखविण्यात आला आहे. याच्यामध्ये प्रवास, भोजन, निवास अशा प्रकारचा विविध प्रकारच्या बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. योजनेचा लाभार्थी पहा 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. याची पात्रता सुद्धा दिलेली आहे. पहा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावा. वार्षिक उत्पन्न त्याच्या कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. अपात्रता सुद्धा यामध्ये दर्शविलेली आहे. तो व्यक्ती आयकरदाता आहे का? जर असेल तर असा व्यक्ती त्या ठिकाणी पात्र असू
शकत नाही. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी किंवा कायम कर्मचारी म्हणून किंवा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रम महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या सेवानिवृत्त किंवा निवृत्तीवेतन घेणारे असे सदस्यसुद्धा यामध्ये पात्र असणार नाहीत. यामध्ये स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. तसेच ज्यांच्या कुटुंबामध्ये खासदार आहेत, आमदार आहेत असे सुद्धा पात्र असणार नाहीत. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबामधील भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या विविध संचालक मंडळांवरती सदस्य आहेत असे सुद्धा पात्र असणार नाहीत. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन आहेत, नोंदणीकृत आहे, ते सुद्धा पात्र असणार नाहीत. त्याचबरोबर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. जर तो सक्षम नसेल तर असा व्यक्तीसुद्धा पात्र नसणार. त्यामध्ये काही रोग असतील, TB, श्वसनरोग, कोरोना किंवा मानसिक आजार असतील, संसर्गजन्य कुष्ठरोग असतील, अशा व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी अपात्र असू शकतात. अर्जासोबत त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य तपासणी केल्यानंतर जे प्रमाणपत्र दिले जाते ते प्रमाणपत्र सादर करावे लागेल. आणि ते सुद्धा 15 दिवसापेक्षा जुने नसावे, 15 दिवसाच्या आतमध्येच ते काढलेले असावे. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु त्यांनी प्रवासासाठी त्यांना बोलवून सुद्धा त्यांनी प्रवास केलेला नाही असे सुद्धा पात्र असणार नाहीत. त्याचबरोबर जर ज्येष्ठ नागरिकाने किंवा अर्जदाराने खोटी माहिती दिली असेल तर असे सुद्धा प्रवासी किंवा ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी अपात्र असतील. सदर योजनेच्या पात्रता आणि अपात्रता निकषांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. त्याचबरोबर सदर योजनेकरता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असावीत याची सुद्धा माहिती त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड सुद्धा आवश्यक आहे. डोमिसाईल महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला असावा. त्याचबरोबर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा आतमध्ये असणे आवश्यक आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आणि या सगळ्या योजनेच्या अटीच्या शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र याबरोबर जोडले जाणे आवश्यक आहे. या सगळ्यातून निवड झाल्यानंतर रेल्वे प्रवास किंवा बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड करण्यासंबंधी प्रत्यक्ष गव्हर्नमेंट त्या ठिकाणी याची माहिती नोंदणीकृत कंपन्यांकडे देईल किंवा आपण ज्या कंपनीला नोंदणी केलेली आहे त्या कंपनीची माहिती आपण ज्या ठिकाणी समाज कल्याण पुणे यांना द्यावी. लाभार्थ्याची जी निवड आहे ती निवड या ठिकाणी कशी केली जाईल ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्यक्ष माहिती प्रवाशांची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावरती कमिट्या स्थापन केल्या जाणार आहेत. जिल्हास्तरीय समितीद्वारे एक प्रक्रिया केली जाईल, त्यानुसारच या ठिकाणी निवड केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांची संख्या किती आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन त्या ठिकाणी कोटा निश्चित केला जाईल. जास्त अर्ज आले असतील तर लॉटरीच्या आधारे त्या ठिकाणी प्रवाशांची निवड केली जाईल. त्याचबरोबर प्रवासी निवडल्यानंतर प्रतीक्षा यादीसुद्धा तयार केली जाईल. निवडलेला प्रवासी हा प्रवासाला न गेल्यास त्या व्यक्तीला
प्रतीक्षा यादीमधील व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवासामध्ये पाठविता येईल. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभाग यांच्या सूचना फलकावरती लावले जाईल. यामध्ये निवडलेल्या व्यक्तीच फक्त त्या ठिकाणी तीर्थयात्रेला जाऊ शकतात, इतर व्यक्तीला घेऊन जाता येणार नाही. जर पती पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असेल, एकाची लॉटरीत निवड झाली असेल, तर त्या ठिकाणी दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांना विनंती करता येऊ शकते की आपल्या जोडीदाराला तीर्थयात्रेला घेऊन जाण्यासंबंधी विनंती करता येऊ शकेल. प्रवास प्रक्रिया कशी असेल याबद्दल सुद्धा काही नियम त्यांनी सांगितलेले आहेत. प्रवास प्रक्रियेमध्ये ज्या प्रवाशांची निवड झालेली आहे यांची यादी पुणे जिल्हा समाज कल्याण यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर अधिकृत अशी टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला ती देण्यात येईल. एजन्सी त्यानंतर काय करेल, संपूर्ण गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा या ठिकाणी देण्यात येतील आणि त्याबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात येईल. सर्व यात्रेकरूंना त्या ठिकाणी नियोजित स्थळी जाण्यासाठी स्वखर्चाने पोहोचावे लागेल, अशी प्रवास प्रक्रिया या ठिकाणी शासनाकडून जारी करण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे किंवा बसने प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी, त्यामध्ये जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. त्याचबरोबर उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाला प्रवास मध्यभागीच असल्यास प्रवास सोडायचा असेल तर तशी सुविधा त्या ठिकाणी दिली जाणार नाही. तर विशेष परिस्थिती, आजारी असेल किंवा अचानक काही घटना घडली तर अशा परिस्थितीत प्रवाशाला मध्येच प्रवास सोडावा लागल्यास तर त्याला स्वखर्चाने तो प्रवास सोडावा लागेल, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. प्रवाशांचा गट जो आहे तो एकत्रितपणे आयोजित केला जाईल. सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केले जातील. शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल. इतर लोकांच्या प्रवासावरती निर्बंध. ज्येष्ठ व्यक्तीची निवड झाली, जर त्याच्याबरोबर इतर प्रवाशाला प्रवास करायचा असेल तर त्या ठिकाणी प्रवास करता येणार नाही. जर तो प्रवासी ज्येष्ठ नागरिक किंवा कोणताही असू दे तर त्या व्यक्तीला इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन येता जाणार नाही. फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनांमध्ये प्रवास करतील. प्रत्येक सीट बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल. अतिरिक्त खर्चाबाबत सुद्धा त्यांनी अतिरिक्त खर्च करायचा असेल तर तो स्वतःच्या खर्चाने किंवा स्वतःच्या खिशातून करावा, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांकडून काही अपेक्षा त्यांनी सांगितलेल्या आहेत. ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ वाहून नेण्यास प्रतिबंध राहील. देशाची किंवा राज्याची प्रतिमा खराब होईल असं यात्रेमध्ये न वागण्याचे त्यांनी सांगितलेले आहे. ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन करावे. अशा सूचनांचे पालन करण्याबाबत प्रतिज्ञापत्रच लिहून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन त्या ठिकाणी करू नये. ट्रेनमध्ये जर प्रवास करत असाल तर ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ सुद्धा त्यांनी या ठिकाणी 10 ते 6 असेल असे त्यांनी नमूद केलेले आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया, या ठिकाणी अर्ज कसा करावा
योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. पात्र ज्येष्ठ नागरिकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. जर अर्ज सादर करता येत नसेल तर ती सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असेल. अर्ज भरण्यासाठी विनामूल्य प्रक्रिया असेल. त्याचबरोबर प्रत्यक्ष अर्ज स्वतः उपस्थित राहून त्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. KYC करता येईल, स्वतःचा फोटो काढता येईल. अर्ज करताना कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड स्वतःबरोबर असावे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल. दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचा मयत झाला असल्यास त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे नाव त्यातून वगळण्यात येईल. त्याचबरोबर मूळ अर्जदार किंवा जीवनसाथी सहाय्यक असावा की नसावा यासंबंधी सुद्धा काही तरतुदी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकांपैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल, परंतु तसा अर्जदाराने त्याच्या अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो प्रवास करू शकतो. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा ज्यावेळेस तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल. जर त्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तींना सहाय्यक घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. 75 वर्षापेक्षा कमी असल्यास सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती पत्नी 75 वर्षापेक्षा जास्त असतील तर त्यांना मदतनीस घेता येऊ शकेल. सहाय्यक किती वर्षाचा असावा? 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्षाचा असावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर तो शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. प्रवासी पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासांशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असेल. या ठिकाणी राज्यस्तरावरती काही समिती स्थापन केली जाईल. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर सुद्धा समिती स्थापन केली जाईल आणि त्यांना कामाची विभागणी जी आहे, कोणती कर्तव्ये पार पाडायची आहेत ती या ठिकाणी दिलेली आहे. जिल्हा स्तरावर सुद्धा आहे आणि राज्यस्तरावर सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील कामकाज या ठिकाणी वेबसाईट तयार करणे किंवा काही जे असेल ते त्या ठिकाणी त्यांचे ते पूर्ण करतील. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाकडून हा GR आलेला आहे. तर याच्यामध्ये कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत त्याबद्दल भारतातील तीर्थक्षेत्रे आहेत. जवळपास संपूर्ण भारतातील वैष्णवदेवी मंदिर असेल, अमरनाथ गुहा असेल, सुवर्ण मंदिर असेल, जम्मू काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसाचे जगन्नाथ मंदिर असेल, लिंगराज मंदिर असेल, आसाम असेल, बिहार, राजस्थान, संपूर्ण भारतातील प्रसिद्ध अशी मंदिरं, गुफा किंवा वेगवेगळे धाम असतील, महादेव मंदिर असतील, सर्व प्रकारच्या मंदिरांची तीर्थयात्रा या ठिकाणी मोफत अशी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत आहे. जवळजवळ त्यामध्ये 73 हे क्षेत्र ही महाराष्ट्राबाहेरील आहेत आणि जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रे या योजनेमध्ये समाविष्ट आहे. अशा प्रकारची जी योजना महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे, मुख्यमंत्री तीर्थ योजना, तीर्थदर्शन योजना सादर करण्यात आली आहे. ती थोड्याच दिवसात चालू होईल आणि
ती यशस्वी पार पडेल आणि या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्यामध्ये किंवा जे आपली स्वप्न आहेत ती अपुरी स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करता येतील. धन्यवाद.